आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांची जयंती आहे 22 तारखेला। ह्या आठवड्यामध्ये संबंध आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी सर्वांना कार्यकर्त्यांना सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की बाबा कुणीही बॅनरबाजी किंवा जाहिरातबाजी करू नका। जे पीडित आहेत, ज्यांना गरज आहे, अशाच सर्व विद्यार्थी असतील, अनाथ आश्रम असतील किंवा ज्यांना शेतकरी असतील, ज्यांना गरज आहे अशा माणसांना तुम्ही त्या माध्यमातून सहकार्य करा, त्यांना मदत करा असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळं आम्ही उद्या कन्हैया इथं एक वारकरी संस्था आहे आणि तेथे काही अनाथ मुलं आहेत, ह्या मुलांना आम्ही शालेय साहित्य वाटप करणार आहोत। इकडे घाटनांदूरला वृद्धाश्रम आहे, तेथे आम्ही तिथं काही त्यांना त्यांच्या उपयोगाच्या काही वस्तू, काही विद्यार्थी आहेत त्यांना ड्रेस वाटप करणार आहोत। आणि वृक्ष लागवड स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं की एकतरी झाड लावा, त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही लाखो झाडं या परळी शहरामध्ये लावणार आहोत। हे असं आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना आवाहन केलं, त्याप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून असा हा उपक्रम राबविणार आहोत। पूर्ण परळीकरांच्या आणि आमच्या पूर्ण मार्केट कमिटी, सुरेबांना तालुका अध्यक्ष वैजनाथ भाऊ, सुभाष भाऊ, सर्वांच्या वतीनं मी आमचं दैवत आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रभू देण्यात आला प्रार्थना, निरोप घ्या, आयुष्य लाभो त्यांना। साहेबांनी जसं आवाहन केलं, कारण महाराष्ट्रावर एक दुःखाचं संकट म्हणजे आदरणीय दादांचं निधन, त्याच्यामुळं साहेबांच्या आव्हानाला पूर्ण परळीकरांनी आणि सर्वांनी साथ देऊन कोणत्याही वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस न साजरा करता एक त्यांच्या वाढदिवसाला एक संकल्प म्हणून आमच्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतीनं पूर्ण सगळ्या शाळा कॉलेजमध्ये आणि सगळीकडं झाडांचं वृक्षारोपण आणि संगोपन हा कार्यक्रम आहे। आणि शैक्षणिकमध्ये जी काय होईल ते सर्व त्यांच्या आव्हानाप्रमाणे होणार आहे। आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा साहेबांना एवढी शुभेच्छा देतो आणि प्रभू वैद्यनाथाला प्रार्थना, येणाऱ्या लवकरात लवकर परळीकरांच्या मनातलं आणि सगळ्यांच्या त्यांनी मंत्रिमंडळामध्ये युवा परळीकरांनी जी इच्छा आहे, जी मनात दाटून आलेली आहे आणि आज खूप सगळ्यांच्या मनातली इच्छा प्रभू वैद्यनाथ पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देतो। उद्या माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सामाजिक उपक्रमाने त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। सकाळी वैद्यनाथाला त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून आम्ही अभिषेक करणार आहोत। या ठिकाणी दर्ग्याला आम्ही चादर चढवणार आहोत आणि परळीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत। अशा पद्धतीनं आणि वैद्यनाथाला अभिषेक करत असताना असं साकडं घालणार आहोत की साहेबांना वापस मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावं। आणि जे काही महाराष्ट्र आज त्यांच्या कर्तृत्वात इतकं मोठं आहे माननीय मुंडे साहेबांचं, की आज त्यांचं कर्तृत्व निश्चितच महाराष्ट्राच्या कामी येणार आहे आणि महाराष्ट्राच्या त्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागावी अशी वैद्यनाथाच्या चरणी या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि त्यांना उदंड आयुष्याचीही प्रार्थना करणार आहोत। मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मातल्या प्रार्थनास्थळाला जाऊन नतमस्तक होऊन माननीय मुंडे साहेबांना लवकरच मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी आम्ही आमच्या वतीने प्रार्थना करणार आहोत। उद्या धनंजय मुंडे साहेबांचा वाढदिवस आहे। साहेबांना परळी वैद्यनाथकरांच्या वतीने, अश्वरिंगण सोहळा समितीच्या वतीने, आयोजक महाराजांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना लवकरच प्रभू वैद्यनाथाच्या कृपेनं मंत्रिमंडळात स्थान मिळावं ही प्रभूचरणी प्रार्थना।